सकाळी सकाळी ना डुगू आणि डुगूचे बाबा मस्तपैकी रेडी होऊन मंदिरात गेले होते दर्शनासाठी, कारण की नागपंचमी होती. मी सकाळीच काही स्पेशल बनवलं नव्हतं म्हणून म्हटलं संध्याकाळी बनवू. त्यासाठी मी त्यांना एका गॅसवरती राईस आणि एका गॅसवरती छोले टाकले शिजायला आणि छोले मसाला काढायला घेतला. त्यामध्ये मी गॅसवरती ना कांदा, खोबरं, टोमॅटो आणि लसूण वगैरे सगळं भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलं. इथे मी कढई गरम करून त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि मसाला टाकून घेतला दळलेला. नंतर यामध्ये मी स्पायसेस टाकून घेतले. त्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकला. नंतर छोले मसाला टाकून परतून घेतलं. यामध्ये मी मस्त उकडलेले छोले टाकले. नंतर यामध्ये पाणी टाकून वरनं मस्त कोथिंबीर टाकून घेतली. छोलेची भाजी इथं आपली रेडी झालेली आहे. इथे बघा माझी पुऱ्यांची तयारी झालेली आहे. इथे मी गॅसवरती कढईत तेल टाकून तेल गरम करायला ठेवलं आणि पीठ वगैरे सगळं माझं मळून झालं होतं. मी असं पुऱ्या एकासोबत सगळ्या लाटून नाही ठेवत, दोन्ही कामं सोबतच करते, लाटते पण आणि तळते पण, कारण की मला जास्त पुऱ्या नव्हत्या बनवायच्या. डुगूच्या बाबांना पुऱ्या जास्त आवडत नाही म्हणून मी थोड्याच पुऱ्या बनवल्या. पुऱ्या वगैरे रेडी झाल्या, स्वयंपाक सगळा झाला आणि माझ्याकडे फोटो नव्हता नागोबाचा म्हणून मग मी तुळशीलाच निवेद दाखवून घेतला. आणि असा होता आमचा मेनू नागपंचमी विशेष. जास्त काही नव्हतं बनवलं, शॉर्टकटमध्ये आपलं छोलेची भाजी, राईस आणि पुरी आणि श्रीखंड बनवलं होतं. चला तर मग भेटू नेक्स्ट